उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। दहिसरमधल्या 8 ते 10 वॉर्ड्स मनसेच्या वाट्याला येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत। 150 जागांवर एकमत आणि पुढच्या 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांवर निर्णय होणार। शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीशी देणं घेणं नाही। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य। पुणे काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान गद्दारांना पक्षानं तिकीट देऊ नये, काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आळवला सूर। विधान परिषदेतही काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे किमान 8 आमदार आवश्यक। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत। सातारा ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारेंचा पुन्हा गौप्यस्फोट। कारवाई झालेल्या भागामध्ये अद्यापही ड्रग्जची तस्करी सुरूच। कालही पाचगणीमध्ये छापा, अंधारेंनी केला दावा। नवी मुंबईत सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा। लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची पायमल्ली। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय, सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।